कल्याणमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे 648वी जयंती उत्साहात साजरी झाली। सालाबादप्रमाणे संत रोहिदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने कल्याण पश्चिमेकडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शांताराम कारंडे, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे, भाजपचे आमदार सुलभा गायकवाड, कल्याण उमली महापालिकेचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार, माजी नगरसेवक भीमराव डोळक, विलास रणदिवे, सुनील कांबळे, रमेश साळवे, अनिरुद्ध जाधव, नरेंद्र मोरे, बंडू घोडे, मलंगरत्न साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक आर.टी. सुरळकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। संत शिरोमणी रोहिदास महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। संत रोहिदास यांचे समाज प्रबोधनाचे जाती भेदापलीकडील विचार आजही संपूर्ण समाजाला दिशादर्शक आहेत। समानतेची शिकवण देणारे संत शिरोमणी रोहिदास हे समाजाला दीपस्तंभ आहेत, अशा शब्दात उपस्थितांनी संत रोहिदास यांच्या स्मृतीस अभिवादन केले। दरम्यान विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने समाजसेवा करणाऱ्या मान्यवरांच्या समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला। तसेच समितीचे संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे, जयंती उत्सव अध्यक्ष भैरवनाथ वाघमारे, मंगला गायकवाड, राजेंद्र राऊत, मनोज वाघमारे, धुराजी इंगळे, बाळासाहेब वाघमारे, दिलीप वाघमारे, कविता रुपोते, अमृता वाघमारे, रेखा बनसोडे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले। तरी ती पोलिसांनी लाथेनं उडवावी। कल्याणमध्ये चर्मकाराची संख्या जर पाहिली तर ती काही कमी नाही। आज प्रत्येकाने या ठिकाणी साधारण त्यांच्या पद्धतीने रोहिदासांचं कार्य रोहिदास समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा देखील आमच्या संत शिरोमणी रोहिदास उत्कृष्ट बोलतात, त्यांचे उदाहरण ते देतात, त्यांचे विचार ते सर्व जनतेसमोर मांडतात। म्हणजे इतका श्रेष्ठ विचार। सौ सुलभाताई गायकवाड आमदार यांचा सन्मान करा, जरा जोरदार टाळ्या होऊ द्या। पश्चिम मध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची संयुक्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। राम बनसोडे आणि भैरवनाथ वाघमारे या दोघा युवकांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी एक अप्रतिम संयुक्त जयंतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। विविध क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी आले होते। रोहिदास समाजातील जे काही गुणवंत आहेत, कोणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये, कोणी पत्रकार क्षेत्रामध्ये, कोणी कला क्षेत्रामध्ये, अशा गुणीजनांचा या ठिकाणी बहुमान सन्मान देखील करण्यात आला। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी रोहिदास महाराजांविषयी अनेक वक्त्यांनी त्यांच्याविषयी इथे चांगली उत्तम अशी माहिती ही सर्व जनतेसमोर मांडली। त्याचबरोबरीने आज संविधानाविषयी आणि आणखीन काही विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न या कार्याच्या निमित्ताने झाला आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला। मी देखील या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आज इथे जो कार्यक्रम उपस्थित केला संत रोहिदास महाराज यांची जयंतीनिमित्त, मी सर्व इथल्या रोहिदास महाराज जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जे आज इथे प्रोग्राम ज्यांनी सादर केला त्यांचे सगळ्यांचे आभार मानते। कल्याण डोंबिवली शहराच्या वतीने संत रोहिदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने
संत शिरोमणी रविदास महाराजांची 648वी जयंती सालाबादप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आमच्या कल्याण पूर्वेच्या धडाडीच्या लाडक्या आमदार सुलभाताई गायकवाड, त्याचप्रमाणे माजी आमदार ज्येष्ठ नेते नरेंद्रजी पवार साहेब व सर्व मान्यवर उपस्थित राहिले। याबद्दल या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो व या जयंती निमित्ताने सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो।